कार्तिक मास महात्म्य अध्याय 8. नारद म्हणतात, हे राजा, मी आता कार्तिक व्रताचा उद्यापन विधी संविधान संक्षेपाने सांगतो, तो श्रवण कर. व्रत करणाऱ्याने कार्तिक शुद्ध चतुर्दशीला व्रताची संपूर्णता होण्याकरता व विष्णूच्या प्रीतीकरता उद्यापन करावे. तुलसी वृंदावनावर मंडप घालावा, त्याला 4 द्वारे ठेवावी व तो तोरणे, फुले, चवऱ्या यांनी सुशोभित करावा. 4 द्वारात मातीचे द्वारपाळ पुष्पशील, सुशील, जय व विजय असे करावे व त्यांची पूजा करावी. तुळशीच्या खाली 4 रंगांनी सुशोभित असे सर्वतोभद्र काढावे. त्यावर पंचरत्नांनी युक्त व नारळासहित असा शुभ कलश ठेवावा. त्यावर शंख, चक्र, गदा व पद्म यांते धारण करणारा पीतांबरधारी विष्णू याची लक्ष्मीसह पूजा करावी. व्रत करणाऱ्याने इंद्रादिक लोकपालांची त्या मंडलावर पूजा करावी. भगवान द्वादशीला जागे झाले. त्रयोदशीच्या दिवशी सर्व देवांनी भगवंताचे दर्शन घेतले व चतुर्दशीचे दिवशी पूजन केले. म्हणून या कार्तिक शुद्ध चतुर्दशीचे दिवशी उपोषण करून शांत व एकाग्र अंतःकरणाने राधा दामोदराचे पूजन करावे. सोन्याची विष्णू प्रतिमा करून गुरुच्या आज्ञेने व नाना प्रकारच्या भक्ष्यादी पदार्थांनी युक्त षोडशोपचारांनी पूजा करावी. रात्री गायन करून व वाद्य वाजवून जागरण करावे व सकाळी उठून नित्यकर्मे करावी. नंतर होम करून ब्राह्मण भोज घालावे व त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. कृपणपणा करू नये. याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशी करणारा व या दिवशी नुसते उपोषण करणाऱ्यालाही वैकुंठ प्राप्त होतो. या वैकुंठ चतुर्दशी पर्वणीचे महात्म्य देव व शेष 100 वर्षे देखील वर्णन करू शकणार नाहीत. वैकुंठ चतुर्दशीला हरिजागरामध्ये जे भक्तीने गायन करीतात ते मागील 100 जन्माचे पातकापासून मुक्त होतात. विष्णू जागरामध्ये जे गातात, नाचतात त्यांचे पुण्य 1000 गायी दान करणाऱ्यांच्या पुण्यासारखे सांगितले आहे. जो वासुदेवापुढे गाऊन, नाचून मोज दाखवील व असे रात्री जागरण करील व विष्णूच्या कथा सांगून विष्णू भक्तांचे मनोरंजन करील, त्याला त्याचे पुण्यफळ विष्णू आपले लोकास नेऊन सलोक्यातही देईल. इतर भाषणे सोडून तोंडाने वाद्य वाजवितो, याप्रमाणे नित्य जो हरिजागर करील त्याला दररोज कोटी तीर्थांचे पुण्य मिळेल. पौर्णिमेला 30 दाम्पत्य अगर शक्तीप्रमाणे निदान एका तरी सपत्नीक ब्राह्मणास भोजन घालावे. या दिवशी विष्णूंनी मत्स्यरूप धरून वर दिले म्हणून या दिवशी जप, होम, दान इत्यादी केलेले कर्म अक्षय फल देणारे होते. म्हणून ब्राह्मणाला खीर आदी अन्न घालून द्यावे व अतो देवो या मंत्राने तीळ व क्षीर याचा होम करावा. विष्णूच्या प्रीतीकरिता व इतर देवांप्रीत्यर्थ ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी व नमस्कार करावा. पुन्हा विष्णूची, देवाची व तुळशीची पूजा करून कपिला गायीची यथाविधी पूजा करावी. व्रताचा उपदेश करणाऱ्या गुरुची त्याचे पत्नीसह वस्त्रालंकाराने पूजा करावी व त्या सर्व ब्राह्मणांची प्रार्थना करावी. प्रार्थना मंत्र. हे द्विजहो, आपल्या कृपेने विष्णू मला सदा प्रसन्न असोत व या व्रतापासून माझ्या 7 जन्मांचे पाप नाहीसे व्हावे व माझी संतती स्थिर व माझे मनोरथ सफळ व्हावे व या देहाचा अंत झाल्यावर दुर्लभ जे विष्णूचे स्थान ते प्राप्त व्हावे. याप्रमाणे गुरुची व ब्राह्मणांची प्रार्थना करून त्यांना संतुष्ट करून पाठवावे. ती पूजा व गोप्रदान गुरुला द्यावे. नंतर आपले मित्रासह भोजन करावे. कार्तिक व माघ यांच्या व्रताचा व उद्यापनाचा असाच विधी आहे. याप्रमाणे जो कार्तिक व्रत करेल त्याची सर्व पापे जाऊन मनोरथ पूर्ण होऊन तो विष्णूच्या सान्निध्य जाईल. सर्व व्रते, सर्व दाने व सर्व तीर्थ यांचे जे फल आहे त्याचे कोटीपट फल या कार्तिक व्रताने मिळते. जे विष्णूचे भक्तीत निमग्न होऊन कार्तिक व्रत करतात ते धन्य, ते पूज्य व त्यांचे जन्म सफळ झाले. जो कार्तिक व्रत करणाऱ्याचा संकल्प करतो त्याची देहांतिक सर्व पातके भीतीने कापू लागतात. याने कार्तिक व्रत केले तरी आम्ही कोठे जावे असे त्यांना भय वाटते. याप्रमाणे हे कार्तिक व्रताचे नियम जो ऐकतो व विष्णू भक्तांपुढे भक्तीने सांगतो त्या दोघांना सर्व पापांचा नाश करणारे व्रत नियम केल्याचे फळ मिळते. इति श्री पद्मपुराणे कार्तिकम अष्टमो अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.